आणलं अशा परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन। खऱ्या अर्थाने ज्यांनी महिलांना शिक्षणाचा अधिकार दिला अशा क्रांतिज्योती आई सावित्रीबाई फुले, ज्यांनी या जगामध्ये सर्वप्रथम लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष राज्याची संकल्पना 400 वर्ष अगोदर मांडली अशा छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा। सर्व वैचारिक क्रांतींना विनम्र अभिवादन। आजच्या या जिल्हा अधिवेशन व भव्य शिक्षण परिषद प्रेरणा कार्यशाळेचे ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा अधिवेशन संपन्न होत आहे असे आपल्या राज्य संघटनेचे राज्याध्यक्ष, संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांच्या मनातील आणि हृदयातील प्रेरणास्थान आदरणीय विजयजी कोंबे सर, ज्यांच्या कार्यकर्तृत्वानं गोंदिया जिल्ह्यातील सर्व शिक्षक बांधव लाभान्वित आहेत, ज्यांनी संपूर्ण समाज घटकांना सोबत घेऊन ज्या पद्धतीने आपला राजकीय कारकीर्द सुवर्ण अक्षराने लिहिलेली आहे असे तुमचे आमचे सर्वांचे आधारस्तंभ गोंदिया निर्वाचन क्षेत्राचे सन्माननीय आमदार आदरणीय विनोदजी अग्रवाल साहेब, आपल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे विभागीय अध्यक्ष माझे मित्र डोंगरवार सर, आदरणीय राज्य कार्यकारिणी सदस्य नरेंद्र गाडेकर सर, आदरणीय शरद पटले सर, आमचे नेते सुरेश रांगाले सर, भंडाराहून आलेले सन्माननीय श्रीधरजी काकीलवाड सर, जिल्हाध्यक्ष भंडारा, संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील सर्व महिलांच्या प्रेरणास्थान आदरणीय ममता एडे मॅडम, जिल्हाध्यक्ष शिक्षक समिती गोंदिया, आदरणीय प्रतिमा खोब्रागडे मॅडम, जिल्हा सरचिटणीस गोंदिया, तसेच सर्व सन्मान्य मंच आदरणीय संदीप मेश्राम सर, आदरणीय उदापुरे सर, ज्यांच्या ठिकाणी शब्दसुमनानं स्वागत झालं असं आदरणीय मंच, आणि ज्यांच्या शिवाय संघटना उभी राहू शकत नाही अशा संघटनेचे सर्व तालुकाध्यक्ष, तालुका सरचिटणीस, सर्व जिल्हा पदाधिकारी, सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी, मित्रांनो, मंचावरील सूचना आहे की नेमकंच बोलायचं आणि कामाचं बोलायचं। मी आदरणीय मंचांना सुद्धा उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांना सांगणार आहे की प्रास्ताविकेमध्ये मोजक्याच बिंदूंना आम्ही स्पर्श करणार आहोत आणि आदरणीय विनोद भाऊ, आमचा प्रचंड विश्वास आहे आपणावर आणि आम्हाला वाटतही होतं की जेव्हा मंत्रिमंडळ गठन झालं तर त्यावेळेस कुठेतरी आमचे लाडके प्रेरणास्थान त्या मंत्रिमंडळात असायला पाहिजे होते, परंतु जरी मंत्रिमंडळात नसले तरी पण मंत्र्यापेक्षाही कमी नाही असे आमचे आदरणीय विनोद भाऊ अग्रवाल साहेब। मी भाऊविषयी सांगतो की या महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी कालावधीत पदवीधर शिक्षक जर कोणी बनला असेल तर अगदी 13 दिवसामध्ये सेवाज्येष्ठ असणारा तो म्हणजे संदीप तिडके आहे, आणि त्या व्यक्तीला बनवणारा व्यक्ती सुद्धा सन्माननीय विनोद अग्रवाल साहेब आहे। आदरणीय साहेब, जेव्हा तुम्ही शिक्षण सभापती होतात तर इथल्या शाळा राहो, इथला समाज व्यवस्था राहो, आपण गावची शाळा, आमची शाळा, जी ह्या वर्षी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मागील 2 वर्षापासून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा महाराष्ट्रामध्ये जो प्रयोग राबवण्यात आला त्याचे जर कोणी जनक असतील तर ते सुद्धा सन्माननीय विनोद अग्रवाल भाऊ आहेत। आदरणीय भाऊ, आमच्या संघटनेची परंपरा ही समाज हितार्थ आहे, विद्यार्थी हितार्थ आहे। आम्ही शिक्षकांची बाजू 3ऱ्या क्रमांकावर ठेवतो आणि आजच्या या जिल्हा
आदरणीय भाऊ, महाराष्ट्र शासनानं एक संच मान्यता प्रकाशित केली आणि तो दिवस संपूर्ण जिल्हा परिषद शाळेकरता दुखवटा पसरणारा दिवस आहे. कारण की 15 मार्च 2024 रोजी जो महाराष्ट्र शासनानं जो एक शासन निर्णय काढला, त्या शासन निर्णयाविरोधात आमच्या राज्याध्यक्ष सन्माननीय कोंबे साहेब यांच्या सूचनेनुसार मागील वर्षी आपण 3दा आंदोलन केली की तो शासन निर्णय मागे घेतला पाहिजे. भाऊ, त्या ठिकाणी असं आहे की 6 आणि 8वीची पट सर्व्हिसच्या आतमध्ये असेल तर त्या ठिकाणी शून्य शिक्षक. भाऊ, आज मला सांगा की जर 6 ते 8वीला जर 19 पट आहे त्या ठिकाणी शून्य शिक्षक, त्या शाळांना त्या वर्गाला जर विषय जर बघितले तर हिंदी, मराठी, इंग्रजी सर्व भाषेचे विषय कोण शिकवणार? आज अशी एक शाळा की 3 वर्ष अगोदर माझ्या सावलीला लागून डोंगरगाव 7 शिक्षक होते, त्या ठिकाणी भाऊ 78 पट आहे, मात्र मंजूर पदे फक्त 2. आज 1 ते 5 मध्ये 2 पद निर्माण झाले, वरची पद उडवण्यात आले. आज 2 शिक्षक, तोच मुख्याध्यापक, तोच प्रशिक्षणार्थी, तोच त्या ठिकाणी बिरोचं काम करणारा आणि तो शिक्षक सर्व प्रकारचे भांडण तक्ते सुद्धा निपटवणारा, या कामातून शिक्षकांच्या भरोश्यावर चालणार आहे का? ज्या महापुरुषांचं आपण पूजन केलं मित्रांनो, त्या महापुरुषांची वैचारिक परंपरा असणार आपला महाराष्ट्र राज्य आहे. ज्या महाराष्ट्र राज्याला आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो. मित्रांनो, ही शिक्षण व्यवस्था असं म्हटलं जाते की जर मजबूत समाज व्यवस्था जर तुम्हाला तयार करायची असेल तर सुदृढ शिक्षण व्यवस्था तुम्हाला आणावी लागेल. मग भाऊ, या 2 गुरुजीच्या भरोश्यावर या एवढ्या विद्यार्थ्यांचा पसारा कसा का पेलणार आहे? भाऊ, आमची मागणी आहे आणि त्या दिवशी सुद्धा सावली महोत्सव जेव्हा आयोजित केलं होतं, सन्माननीय पुराण साहेब होते, मी तुमच्याविषयी 4 मिनिटं बोललो. भाऊ म्हटलं की भाऊ, रोड रस्ते नाल्या भरपूर झाल्या, खूप आणले. म्हटलं हा भौतिक विकास आहे. जर खऱ्या अर्थानं विकास करायचा असेल तर आमच्या शाळांना शिक्षक मिळाला पाहिजे. शाळांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी साधन सामग्री असायला पाहिजे की जे सन्माननीय विनोदभाऊ अग्रवाल साहेबांनी आजही 144 स्वयंसेवक स्वतःच्या निधीमधून त्यांनी पुरवलेले आहे. मित्रांनो, कुठलाही तुम्ही शिक्षणाचा प्रश्न भाऊकडे घेऊन जा, भाऊनी नकार हा शब्द कधी दिला नाही. भाऊ, तुम्हाला या जे महामानवांची पूजा केली आहे, आम्हाला वाटते की तुमची सुद्धा फोटो येणाऱ्या दिवसामध्ये या रांगेमध्ये लागावी आणि आमची कडकडीची विनंती आहे भाऊ की आपण या बहुजन शिक्षणासाठी आपण प्रयत्न करावे. आणि जेव्हा हा अधिवेशन जेव्हा सांगता होईल तेव्हा सर्वप्रथम आमच्या समितीच्या सर्व शिष्टमंडळाला घेऊन आमचे राज्याध्यक्ष अतिशय पोटतिडकीनं आमच्या शिक्षण व्यवस्थेची बाजू सांभाळतात, ती बाजू घेऊन सचिवस्तरीय बैठक लावावी. भाऊ, एक या ठिकाणी आम्ही प्रश्न आणखी ठेवला आहे की आमचे नवनियुक्त जे शिक्षण सेवक बांधव लागले आहे ते आधी 10-12 वर्ष पोर्टलवर भरती प्रक्रिया बंद होती. मागील 13 मार्च रोजी आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये 400 नवीन शिक्षण सेवक लागलेले आहेत. आम्ही त्यांना शिक्षक म्हणतो. भाऊ, ते 35 ते 40 वर्ष त्यांचं वर्ष आहे, वय वर्ष. आज आम्ही जेव्हा लागलो तेव्हा 21व्या वर्षी लागलो आणि परिवार नव्हता, बायको तर नव्हतीच, आम्ही असेच लागलो होतो. परंतु आज जे लागणार आहेत ना भाऊ, बायको तर सोबत आहे, त्यांचे मुलं बाळ पण सोबत आहे. आज 36व्या वर्षी जर लागला, 3 वर्ष त्यांचे जर शिक्षण सेवक कालावधीत गेले, 39 वर्ष उलटतील, फक्त नोकरीला त्यांना 18-19 वर्ष मिळणार आहेत आणि त्यातही 16,000 रुपये मानधन. काय खाणार, काय शिकवणार? जर आपल्याला विकसित महाराष्ट्र आपला आहे, आर्थिक दृष्ट्या सक्षम
निर्माण झालेला जो शिक्षण सेवक पद आहे तो रद्द झाला पाहिजे किंवा किमान त्यांचा कालावधी हा 3 वर्षापासून 1 तरी वर्षापर्यंत करा भाऊ. मानधन कमीत कमी 40,000 रुपयापर्यंत करावं ही मागणी आम्ही या ठिकाणी ठेवली आहे. आदरणीय भाऊ, बऱ्याचशा मागण्या आहेत. विषय शिक्षकांच्या बाबतीत क्लिष्ट प्रश्न तयार केला आहे. जवळपास 33% शिक्षकांना त्यांच्या पदवीधर स्केलनुसार वेतन मिळते, 66% वंचित राहत आहे. तर कुठेतरी एकाच पदावर जेव्हा आमचे गुरुजी काम करतात तर न्याय सुद्धा एकसारखा असायला पाहिजे की नाही पाहिजे? एकसारखा न्याय असायला पाहिजे ना भाऊ. आपण तो न्याय मिळवून द्यावा आणि सरसकट सर्व पदवीधर शिक्षकांना सुद्धा वेतन श्रेणी लागू करावी. आज जिल्हा परिषदच्या शाळा शिक्षकाविना कोरड्या भाऊ प्रचंड प्रमाणात प्रत्येक महिन्याला पाहिला तर जवळपास 30 ते 40 शिक्षक बांधव आमचे सेवानिवृत्त होत आहेत. आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये येणाऱ्या 4 वर्षामध्ये भाऊ जवळपास 800 शिक्षक हे सेवानिवृत्त होणार. मग सांगा ह्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? प्रचंड उच्च विभूषित शिक्षकांची खात तयार आहे. आपण महाराष्ट्र शासनाला सांगावं की आपण तत्काळ या शाळांना गुरुजी पुरवा, कारण की आमच्या लेकरांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार आहे. आमचे लेकरं सुद्धा IAS झाले पाहिजेत, आमचे विद्यार्थी सुद्धा तहसीलदार बनले पाहिजेत ही अपेक्षा आमच्या लोकांची आहे. आणि जास्त काही वेळ घेणार नाही भाऊ, तरी पण मी सांगतो कुठंतरी आपल्या अभ्यासक्रमामध्ये प्रयोग सुरू आहेत भाऊ. आज बघा 15 दिवसापासून नुसते प्रशिक्षण. 3-4 शिक्षक असतील तर 2 प्रशिक्षणामध्ये 2 शाळेवर आहे. काय शिक्षण होणार आहे? आम्हाला प्रशिक्षणाची गरज नाही असली तर 1 दिवसाचा 2 दिवसाचा प्रशिक्षण 6 दिवस दिला जात आहे. हे कुठेतरी त्या शिक्षण व्यवस्था कोलमडीत आणण्याचा प्रकार आहे. हे प्रशिक्षण बंद करा भाऊ. कुठेतरी आम्हाला आमच्या गुरुजींना शाळेवर ठेवा. आज खूप सारे कामं आहेत भाऊ. कधी कधी आमचे शिक्षक रात्री डोके खाजो त्या बायकोसोबत त्याचा झगडा होते की तुम्ही नुसते बा शाळेचे बनून राहता तर किमान घरचे तरी माझे बनाना. तो व्यक्ती काय करणार भाऊ? आमची अपेक्षा आहे की आमच्या गुरुजीला सुद्धा मन मोकळेपणे त्याला जगण्याचा अधिकार आहे. आणि निश्चितच आमचा विश्वास आहे भाऊ की आपण तो अधिकार आम्हाला मिळवून द्याल. आणि एवढंच नव्हे तर या शाळेमध्ये प्रचंड प्रमाणात वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. अशी शाळा नाही की ती गळत नाही भाऊ. परिस्थिती अशी आहे की अशी शाळा नाही गोंदिया जिल्ह्यातली की ती गळत नाही. आपण रोड रस्ते नाले थोडं कमी करा 1 वर्ष तरी, पण शाळा बांधा. कारण की त्यामध्ये विद्यार्थी आमचा दैवत की ज्याला आम्ही देवाप्रमाणे पूजणार आहोत त्या दैवताकरता आम्हाला काम करायचं आहे. आणि निश्चितच आमचा विश्वास आहे की आपण आमच्या समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न कराल. आणि भाऊ खरोखरच आता तुम्ही आहात म्हणून नाही, आम्ही तुमच्या मागे सुद्धा पुस्तक तुमच्याविषयी चर्चा करतो. आणि आम्हाला त्या मंत्रालयाच्या दारापर्यंत न्या भाऊ. आम्हाला शिक्षण मंत्र्यांना सुद्धा आम्हाला मुख्यमंत्र्यांना सुद्धा हाक सांगायची आहे. या गोरगरिबांचे वाड्या वस्त्यावरील कष्टकरी कामगार शेतकरी शेतमजुरांच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार द्यायचा आहे. आणि त्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कटिबद्ध आहे. आणि निश्चितच आम्हाला तुमची साथ हवी आहे. आणि या दिवसाच्या निमित्ताने आपण ती साथ द्याल या पद्धतीचा अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. जय हिंद, जय भारत, जय समिती. धन्यवाद माननीय संदीपजी तिडके सर. आपल्यासारखं झंझावात नेतृत्व आपल्या जिल्ह्याला लाभले आहे तर निश्चितच आमच्या या लढ्याला यश प्राप्त होईल.